यस, या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, आयडियम्स आणि फ्रेजेस बघतोय. तर अशा आयडियम्स आणि फ्रेजेस आहेत ज्या तुमच्या पुस्तकात नाही आहेत. जनरली तुम्ही जे काय पुस्तक वाचता सोकळ शिंदे सरांचं असेल किंवा व्हॉटेवर दुसरं, त्याच्यात त्या पुस्तकात नाही आहेत आणि ज्याचे लॉजिक आपण कॉमन सेन्सनं सापडू नाही शकत. एक्झाम्पल काय, तर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. आता क्राय ओव्हर कधी, स्पिल्ट मिल्क म्हणजे दूध सांडल्यानंतर रडून काय फायदा आहे का नाही, तर हे लॉजिक आपण लावू शकतो. किंवा हाऊस ऑफ कार्ड्स म्हणजे पत्त्यांचा बंगला आहे, तर तो कधी पण कोसळणार आहे, पत्त्यांचा बंगला, तर याचं लॉजिक आपण लावू शकतो. पण काही असे आयडियम्स आहेत ज्याचे लॉजिक अजिबात लावता येत नाहीत. एक्झाम्पल, अ मनी पीठ. अ मनी पीठ याचा अर्थ काय होऊ शकतो सांगा. तर असे मी सिलेक्ट केलेत किंवा मला अवघड वाटत आहेत ते 100, 200 कितीतरी आयडम्स असतील, कारण मी जवळपास किती पाठ केल्यात आता या 8-10 दिवसात 1100 आयडम्स आणि फ्रेजेस पाठ केलेत. मग त्यातले 100-150 मी सिलेक्ट केलेत की जे तुम्हाला पाठ नाही होणार आहे आणि ते तुम्ही पाठ करायला पाहिजे, ते मी लिहितोय. आता हे व्हिडिओचा तुम्ही ऐकताय, बोलताय, ते सगळं ठीक आहे, पण व्हिडिओचा फायदा कसा होणार आहे, तर मी फक्त इंग्लिशमध्ये ते आयडम्स लिहिणार आहे आणि त्याचा अर्थ सांगणार आहे. ते तुम्ही लिहून घेतलं तर फायद्यात राहणार आहे, नाहीतर मग पिक्चर पाहिल्यासारखं सुरू आहे यूट्यूबचं बाकीचे जसे व्हिडिओ चालतात तसं. ठीक आहे, स्टार्ट करूयात. येस, तर पहिली आयडियम आहे, अ फ्लाय ऑन द वॉल. म्हणजे भिंतीवर एक माशी बसली आणि ती सगळं काय करते, ऐकते. म्हणजे लपून छपून गोष्ट ऐकणे किंवा लपून छपून बघणं, तर त्याला म्हणू शकतो आपण अ फ्लाय ऑन द वॉल. गेट क्रॅशर. आता एक असा माणूस आहे, त्याला आपण बोलवलं नाही, मग तो काय केला, त्याने आपल्या घराचं गेट क्रॅश करून तो एंट्री केला. म्हणजे न बोलवता आलेला पाहुणा जो आहे त्याला गेट क्रॅशर म्हटलं जातं. अ मनी पिट. पैशाचा खड्डा पडला. म्हणजे काय, तर एवढा जास्त खर्च झाला. आपण म्हणतो ना, अरे रोगच गड्डं पडलं मला तेवढं पैशाचं. ठीक आहे, म्हणजे मी चहा पित होतो आणि तेवढ्यात मित्र बाजूला आला, 10 रुपयाचं गड्डं पडलं. तर अ मनी पीट म्हणजे एक्स्ट्राचा पैसा खर्च झाला. रेड लेटर डे. इथं वाटू शकतं आपल्याला रेड लेटर डेमध्ये की लाल धोक्याचा आहे वगैरे, तर तसं नाही. इथं रेड लेटर आहे ना, म्हणजे लाल पत्र आलं आहे तुम्हाला आणि ते पत्र कशाचं आहे, तुमच्या नियुक्तीचं आहे. म्हणून अत्यंत महत्त्वाचा दिवस जो असतो तुमच्या नियुक्तीचा, तो रेड लेटर डे. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे उगाच काहीतरी कावळ्याची आणि बैलाची गोष्ट शिजून सांगितली, खोटी गोष्ट सांगितली, त्याला म्हणू शकतो आपण कॉक अँड बुल स्टोरी. ठीक आहे, म्हणजे मनाने मन घडण काय ना तो सांगतोय. नेक्स्ट आहे अंडर द वेदर. वेदर खराब आहे म्हणून मी आजारी पडलो, अंडर द वेदर. नेक्स्ट इकडं अंडर अ क्लाउड. बघा इकडं राईट साईडला अंडर अ क्लाउड, त्याचा अर्थ होतो क्लाउड म्हणजे ढग. ढग कधी ढगावरून तुम्हाला काय सेन्स येतो की संशयाच्या भोवऱ्यात आहे. मग अंडर द वेदर म्हणजे आजारी पडलोय, वेदर खराब झालं म्हणून, आणि अंडर अ क्लाउड म्हणजे ते ढगात आहे, संशयाच्या भोवऱ्यात आहे. ठीक आहे, डाऊटफुल आहे म्हणून ते अंडर अ क्लाउड. नेक्स्ट आहे स्टिक वन्स नेक आउट. स्टिक वन्स नेक आउट म्हणजे जोखीम घेणं, रिस्क घेणं. मी तर लिहितो रिस्क. तर स्टिक वन्स नेक आउट म्हणजे रिस्क. नेक्स्ट आहे फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. आता तो हॉर्स आहे, तो मेलेला आहे, तरी पण त्याला फ्लॉग करायचं, मग त्याला काय अर्थ आहे का, नाही. म्हणजे मेलेल्या हॉर्सला आपण काहीच नाही करू शकत. ठीक आहे, त्याला थोडी पळवायला लावू शकतो आपण, तर निरर्थक प्रयत्न करतो त्याला म्हणू शकतो फ्लॉगिंग अ डेड हॉर्स, निरर्थक प्रयत्न करणं. नेक्स्ट आहे प्लेड होवॉक. काय ते प्लेड हावॉक, तर त्याचा अर्थ होतो गोंधळात टाकणं. ठीक आहे, परिस्थिती एकदम अजून बिघडून टाकणं. समजा आता मी सांगतो एखाद्या आयडमचा अर्थ आणि तो एकदम आधीच किचकट आहे, मी त्याला अजून किचकट करून सांगतोय, तर मी तुम्हाला काय करतोय, गोंधळात टाकतोय, प्लेड हॅवॉक करतोय. अंडर क्लाउड झाला. बाय अँड बाय, हळूहळू म्हणजे बाय अँड बाय. गोल्डन हँडशेक. त्याला आपण हँडशेक केला, तो जाणार आहे नोकरी सोडून म्हणून, पण गोल्डन केला म्हणजे काय, तर त्याला पैसे दिले. म्हणजे आता मॅनेजर आहे आपल्या कंपनीतला, तो नोकरी सोडून जाणार होता आणि त्याला मग रिटायरमेंटची अमाऊंट म्हणून 20 लाख रुपये दिले. म्हणजे शेवटचा हँडशेक केला, पण तो कसा होता, गोल्डन हँडशेक केला त्याला. ठीक आहे, सोनं दिलं त्याला जाताना, असं लक्षात ठेवू शकतो. फ्लाय इंटू अ पॅशन. फ्लाय इंटू अ पॅशन म्हणजे एकदम अचानक राग येणं. ठीक आहे, कधी कधी आपण फ्लाय इंटू पॅशन होतो, म्हणजे अचानक राग येतो. मी याला असं लक्षात ठेवलं की जर आपण माणूस पॅशनमध्ये असला, म्हणजे काहीतरी अचिव्हमेंट करत असला, आता इथं फ्लाय ना, फ्लाय इंटू म्हणजे उडत असला, तो अचिव्हमेंट करत असला आणि त्याला कोणीतरी इरिटेट केलं. आता जसं मला दररोजचे 100-150 मेसेज येतात, एवढे नाहीत, 100-150 जास्त झाले, 10-15 मेसेज दररोजचे येतात आणि खूप इरिटेट करतात, त्यातले 2-3. मग मी काय होतो, फ्लाय इंटू पॅशन होतो. मला अचानकपणे एखाद्यावर राग येतो आणि मी तो काढतो. पण तुम्ही लोक चांगले आहेत, तुम्ही मला वाईट समजत नाहीत, ते माझं भाग्य. ठीक आहे, फ्लाय इंटू पॅशन म्हणजे अचानक राग येणं. नेक्स्ट आहे गेट डक्स इंटू अ रो. बदकं रांगेत उभा करायचेत म्हणजे शिस्तीत उभा करायचेत. ठीक आहे, तर गेट
डक्स इन अ रो म्हणजे शिस्तीत उभा करणं. राऊंड अप, राऊंड अपचा अर्थ काय होतो, तर राऊंड करतोय, गोल 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 फिरतोय. आणि ते गोल 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 फिरून आपण काय केलं, आता इथे एक माणूस, इथे एक माणूस, इथे एक माणूस, असं राऊंड अप करायला लावलं सगळ्यांना, गोल गोल फिरायला लावलं आणि त्यांना एकत्रित आणलं. म्हणजे राऊंड अपचा अर्थ काय होतो, एकत्रित आणणं. गोईंग प्लेसेस, गोईंग प्लेसेसचा अर्थ होतो जो माणूस, आता समजा माझ्यासारखा तुमच्यासारखा, आपण काय करतो, जिथं जातो तिथं आपली छाप सोडून येतो. ठीक आहे, कारण आपण प्रतिभावान व्यक्तीत किंवा आपल्याला तेवढं टॅलेंट आहे. मग गोईंग प्लेसेस म्हणजे जिथं ते ज्या ठिकाणी जाईन तो तिथं छाप सोडून येतो. गोईंग प्लेसचा अर्थ होतो प्रतिभावान व्यक्ती. गोईंग प्लेसेस, कुठं पण गेला तरी प्रतिभा सोडून येतो. बोन टू पिक, 2 कुत्रे आहेत आणि त्यांच्यामध्ये एकच हाड आहे, एकच बोन आहे आणि ते त्या बोनसाठी भांडणं करतायत की कोण उचलल, म्हणून बोन टू पिक म्हणजे काय, तर भांडणाचं कारण. याला समानार्थी आयटम काय, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, येस, समानार्थी होती ती. नेक्स्ट लेफ्ट साईडला बघा, रफल समवन्स फिदर. रफल करतोय म्हणजे काय, चिडवतोय, त्याला रफल करतोय. तर एखाद्याच्या पंखाला उगाच काड्या करणं म्हणजे त्याला चिडवणं, उचकवणं. नो लव लॉस्ट बिटवीन म्हणजे त्यांच्यात काय जे प्रेम होतं ते पण आता हरवलं, म्हणजे आता अजिबात त्यांच्यात प्रेम राहिलेलं नाही आहे. नो लव लॉस्ट बिटवीन. कांट कट द मस्टर्ड, मस्टर्डला आपण कटच करू शकत नाही. आता मस्टर्ड किती छोटं असतं, म्हणजे मी इथं लक्षात घेतलं डाळिंबाचा दाणा, त्याला आपण कट करू शकतो का, एकतर ते आधीच छोटं आहे, खूप छोटं आहे. म्हणजे काय, तर जे पूर्ण करण्यासाठी पुरेसं नाही आहे किंवा ते कंप्लीट नाही करू शकत आपण. ठीक आहे, किंवा त्या मस्टर्डला कापताच नाहीत, इम्पॉसिबल आहे. कट कप अँड लिप, सॉरी बिटवीन कप अँड लिप्स. चहा पितोय, चहा पिताना कप आहे माझा आणि तो ओठाला लागणार आहे पण लागलेला नाही आहे. ठीक आहे, लागलाय का, नाही आहे. मी चहा पितोय पण तो गरम असल्यामुळं फुगतोय. म्हणजे काय, तर माझ्या ओठांमध्ये आणि त्या चहाच्या कपामध्ये खूप छोटं अंतर आहे. एक्झाम्पल काय, तर आपलं सगळं झालं आहे, पूर्व झाली, मुख्य झाली, ग्राउंड झालं आणि इंटरव्ह्यू बाकी आहे. मग त्याला आपण म्हणू शकतो की आता मी पास होणारच आहे, मला मेन्सला चांगले मार्क आहे, पण ते काय बिटवीन अ कप अँड लिप्स आहे. नेक्स्ट आहे बुल इन अ चायना शॉप. चायना शॉप म्हणजे तिथं खेळण्याची वस्तू आहे आणि तिथं जर बैल घुसला तर तो बैल चायनाचे खेळणं बघून इकडे तिकडे एवढा धिंगाणा करेल की गोंधळ माजून जाईल. राईट साईडला आस्क आफ्टर म्हणजे चौकशी करणं का काळजी घेणं. आस्क आफ्टर म्हणजे काय, तर आस्क आफ्टर म्हणजे चौकशी करणं. आस्क आहे ना इथं, विचारणं, चौकशी करणं. नेक्स्ट आहे आर्ग्यूज आईड. आर्ग्यूज आईडचा अर्थ काय होतो की सावध येतो, त्याचे डोळे उघडून येतो. पेन सापडत नाहीये, येस पिंक, ओके. आर्ग्यूज आईड म्हणजे सावध येतो. ठीक आहे, त्याचे डोळे उघडे ठेवणे. नेक्स्ट आहे फुल्स इरांड. फुल म्हणजे मूर्ख आणि त्यांचं इराण म्हणजे काय, तर रिकाम्या मूर्खाच्या चक्कर मारायच्यात. इराणचा पर्टिक्युलर अर्थ काय होतो, इराणचा अर्थ होतो काम. मग मूर्खाचं काम म्हणजे आता आपल्याला जालन्यात जायचं आहे, गावात जायचं आहे, तर एकच चक्रात सगळं काम करायचं ना. इथून जा, पेट्रोल भर, भाजीपाला घे, किराणा घे आणि मग घरी ये. नाही, पेट्रोल भरायला जाणार, परत येणार, परत किराणा घ्यायला जाणार, परत येणार, परत भाजीपाला घ्यायला जाणार, परत येणार. तर हे मूर्खाच्या चक्र आहेत, त्याला म्हणू शकतो फुल्स एरंड. नेक्स्ट बिग ड्रॉ. आता मी जर इथं असं मोठं काहीतरी ड्रॉ केलं, हे बघा ड्रॉ, तुमचं लक्ष गेलं का याच्यावर, तर बिग ड्रॉ म्हणजे काय, एक आकर्षणाचा बिंदू. ठीक आहे, आकर्षण असतं, बिग ड्रॉ केलं म्हणजे आकर्षण आलं. कट टू द क्विक, मी बोलतोय आणि तुम्ही मला लगेच कट करताय म्हणजे काय, तर बोलण्यात अडथळा आणताय. कट टू द क्विक. ब्रेक अ लेग याचा अर्थ काय होतो, ब्रेक अ लेग याचा अर्थ होतो गुड लक. लिहून घ्या कुठं लिहायचं असेल तर. ब्रेक अ लेग याचा अर्थ होतो गुड लक. कधीच हे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत त्याचा अर्थ गुड लक होईल म्हणून, पण ब्रेक अ लेग, ब्रेक अ लेग पायाला तोडतोय आणि गुड लकच्या शुभेच्छा देतोय. आता ह्या म्हणीचा उत्पत्ती कशी झाली आपण म्हणू शकतो, तर काहीतरी कामाला चालले होते ते, ठीक आहे, आणि लेग ब्रेक केला म्हणजे आपला खरोखरचा पाय नाही ब्रेक केला, तर आपण जसं बेस्ट ऑफ लक देतो तसं त्यांनी ब्रेक लेग करून गुड लक दिलं. नेक्स्ट आहे ॲट द बॉटम ऑफ. आता ॲट द बॉटम आहे, सगळ्यात खाली कोण असतं, तर जो सपोर्टिव्ह असतो, जो सगळ्यात महत्त्वाचा असतो तो खाली असतो ना. आता ही जी बिल्डिंग आहे पत्त्याची बांधतोय समजा मी, ही असे 2-2, 3-3 पत्ते बांधले आणि जो बेसला आहे तो काय असणार आहे,
ॲट द बॉटम आहे म्हणजे तो काय सपोर्टिव्ह आहे, म्हणून ॲट द बॉटम म्हटलं तर सपोर्टिव्ह येतं. ठीक आहे, जो महत्त्वाचा आहे, जो जबाबदार माणूस आहे तो ॲट द बॉटम ऑफ. नेक्स्ट आहे बिड डेफियन्स. बिड डेफियन्स याचा अर्थ होतो दुर्लक्ष करणं. बिड डेफियन्स याचा तुम्ही अर्थ पण नाही काढू शकत, लॉजिक पण नाही करू शकत, म्हणून मी इथं लिहितोय, ते तुम्ही लिहून घ्या. बिड डेफियन्स म्हणजे दुर्लक्ष करणं. ब्रेक द न्यूज. ब्रेक द न्यूज. न्यूज ब्रेक केली म्हणजे काय, तर त्याने वाईट बातमी आणली. वाईट बातमी आणली. ब्रेक द न्यूज. बरी द हॅचेट. बरी करून टाक म्हणजे काय, तर गाडून टाक. हॅचेट म्हणजे काय, तुमचे जे भांडणं होते जुने ते मिटून टाक, बरी करून टाक. हॅचेट म्हणजे भांडणं असं लक्षात ठेवू शकता. बीट द इयर. हवेला कोणी बीट करू शकतं का, नाही, म्हणजे निष्फळ प्रयत्न आहेत, ते निरर्थक आहेत. याला समानार्थी काय बघितले आपण सगळ्यात आधी, फ्लॉगिंग डेड हॉर्स आत्ताच बघितली. नेक्स्ट आहे बेटेड ब्रीथ. बेटेड ब्रीथ. ब्रीथ म्हणजे श्वास घेणं आणि बेटेड ब्रीथ म्हणजे एकदम तणावात असताना आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपला श्वास कसा असतो, बेटेड ब्रीथ असतो. बँडी वर्ड्स म्हणजे मी कधी कधी तुम्हाला बोलताना काय करतो, रूडली बोलतो म्हणजे बँडी वर्ड्स वापरतो. रूड एकदम बोलतो, उद्धट बोलतो, उद्धट नाही बोलत मी कधी कोणाला, तर ते बँडी वर्ड्स वापरतो म्हणजे उद्धट बोलतो किंवा रूडली बोलतो. नेक्स्ट आहे ब्रिंग टू द बुक. ब्रिंग टू द बुक म्हणजे मी तुझा सगळा हिशोब बघतो असं म्हणतो ना आपण मराठीत. हिशोब म्हणजे बुक म्हणजेच शिक्षा करणारे मी तुला नंतर. ब्रिंग टू द बुक हिशोब बघणारे, सगळा शिक्षा करणार आहे तुला. नेक्स्ट आहे बिल्ड कासल्स इन द एअर. हवेत गप्पा मारतो आपण. पेन संपला वाटतं आपण यायला. बिल्ड कासल इन द एअर म्हणजे हवेत गप्पा मारणं. नेक्स्ट आहे ॲट 6 and 7 म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेलं असतं ते. ॲट 6 and 7 म्हणजे कुठं 6 आहे, कुठं 7 आहे, काय ते अस्ताव्यस्त पसरलेलं आहे. म्हणजे जशी आपली बेडरूम असते किंवा आपली रूम असते, आपण जी पेठेत रूम करून राहतो त्या रूमात कधी पण काय असतात, ॲट 6 and 7 असतात. ठीक आहे, कोणाचं बेडशीट कुठं, कोणाचा कोलगेट कुठं, कोणाचं टूथब्रश कुठं. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे पेपरावर लिहिणं असू द्या, ते ब्लॅक शिप. ब्लॅक शिप म्हणजे धोका देणारी मेंढी. काळी मेंढी कायम धोका देते ना, तर ब्लॅक शिप धोका देणारा. बाईट द डस्ट म्हणजे धूळ त्याला चारली. आता बाईट द डस्टचा अर्थ मी सांगायला नको, धूळ चारली म्हणजे पराभव केला. बॅड एक याचा मराठी अर्थ लावा तुम्ही आणि समजून जा. ठीक आहे, म्हणजे शुल्लक येते. शुल्लकला आपण एक इंग्लिशमध्ये शब्द पाठ करतो, कोणता आठवू द्या मला एक सेकंड. आठवला का, येस, ट्रिव्हियल. ट्रिव्हियल म्हणजे शुल्लक आहे, काहीच कामाचं नाही, त्याला बॅड एक म्हणू शकतो. नेक्स्ट कॉल नेम्स. आता आपल्याला MPSCची संस्कृती काय, मला जे आवडत नाही बिलकुल, सर बीर म्हणणं. ठीक आहे, भाई म्हणा तुम्ही मला बिंदास, तर भाई भाऊ दादा काय पण म्हणा, तर सर म्हणणं जे, तर कॉल नेम्स. आता मी काय केलं, तुम्हाला डायरेक्ट सर म्हणलोच नाही, मी तुम्हाला नावाने बोललो, अय काय रे, तर ते कॉल नेम्स म्हणजे उद्धट बोलणं, गैरवर्तन करणं, ॲब्युजमेंट करणं, ॲब्यूज करणं. ठीक आहे, कोणाचा मेसेज आला मला की सर हे सांगा, मी काय आणलं, ओके भाऊ असं प्रेमात बोललो, पण डायरेक्ट नाव घेऊन बोललो तर ए चेतन काय रे, तर ते कॉल नेम्स. मी तुमचं नाव घेऊन बोललो म्हणजे तुम्हाला उद्धटपणे बोललो. ओके, नेक्स्ट आहे बीट अराउंड द बश. बीट म्हणजे मारतोय, अराउंड द बश एकदम आपल्याला झुडपत मारायचं आहे. बॉल हरवला आपला, समजा क्रिकेट खेळताना कोणत्या तरी त्या झुडपात गेलाय आणि तिथं मारायचं सोडून ते येडपोरग ज्याच्याकडे बॅट असते ते कुठं मारते, साप निघल म्हणून इकडं तिकडं मारते. बीट अराउंड द बश म्हणजे मुद्द्याला सोडून बोलतो किंवा मुद्द्याला सोडून काहीतरी कामं करतो, त्याला म्हणू शकतो आपण बीट अराउंड द बश. नेक्स्ट आहे रॉब पीटर अँड पे पॉल. पीटरला लुटा, रॉब पीटर, आणि ते त्याला लुटून कोणाला पे करा,
पॉलला पे करा. म्हणजे याच्याकडून घेऊन त्याच्याकडं देणं. हेराफेरी पिक्चर त्याचं ते उदाहरण आहे. पीस ऑफ वन्स माइंड. पीस ऑफ वन्स माइंड म्हणजे रागावणं, खरडपट्टी काढणं. त्याला स्कोल्ड असा एक शब्द आहे. रिप्रिमेंड आहे, रिप्रिमाइंड. रागावण्याला रिप्रिमाइंड आहे, स्कोल्ड आहे, अजून ॲब्यूज आहे, खूप आहेत, मला आठवणं आता. तर पीस ऑफ वन्स माइंड म्हणजे रागवणं, खरडपट्टी त्याची काढायची. मी कॉल नेम्स हा जो शब्द सांगितला इथं वर, त्या कॉल नेम्सला आपण ॲब्यूज, रूड बोलणं, याला मी वर सांगितलं ना बँडी वर्ड्स. हे बघा, हे सेम आहेत. बँडी वर्ड्स आणि कॉल नेम्स जवळपास सेम येते. ओके, असू द्यात. नेक्स्ट वर्ड आहे ब्राऊन स्टडी. म्हणजे दिवा स्वप्न बघतोय आपण. सकाळी लायब्ररीला जातोय किती वाजता? 7 वाजता जातो. 8 वाजता नाश्त्याला जातो. 9 वाजता स्वप्न बघतो मी PSI झालो. आणि 10 वाजता परत झोप लागते, डुलकी मारतो. 12 वाजता जेवायला जातो. जेवण झालं 4 वाजेपर्यंत झोपतो. 4 PM लायब्ररीला येतो. 5ला परत चहा लागतो आपल्याला. मग 6ला अभ्यास करतो. 7:30 वाजले की परत लायब्ररी जेवायला जातो. मग 8:30-9पर्यंत जेवण गप्पा मारून येतो. परत लायब्ररीला येतो, काहीतरी पेपर वाचतो. 11 वाजले की झोपायला जातो. आणि आपण काय स्वप्न बघतोय? आपल्याला PSI व्हायचे. हे काय झाले? ब्राऊन स्टडी झाला आपला. म्हणजे दिवा स्वप्न येते. दिवा स्वप्न बघणं. उगाच मी मराठी लिहिणार नव्हतं, सॉरी. डे ड्रीम्स बघणं. डे ड्रीम्स बघणं. नेक्स्ट आहे अबव बोर्ड. म्हणजे माझ्यासारखा. अबव बोर्ड एक बोर्ड आहे पर्टिक्युलर, की तुम्ही म्हणू शकता की माणूस याच बोर्डच्या नुसार वागू शकतो, पण मी त्याच्या अबव आहे. म्हणजे काय? मी त्याच्यापेक्षा जास्त प्रामाणिक आहे. मग अबव बोर्डचा अर्थ काय होतो? प्रामाणिक होतो. अबव ऑल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं झालं ॲट क्लोज क्वार्टर्स. आता जसं परीक्षा जवळ येते आपली, क्लोज क्वार्टर्स आहे ना, परीक्षा जवळ आली. ॲज तलाठीची परीक्षा तर झाली काहींची, आता नगर परिषदची येते किंवा मग झेडपीची येते. ॲट क्लोज क्वार्टर्स, आपली परीक्षा काय? ॲट क्लोज क्वार्टर्स आहे. नेक्स्ट आहे टू लेट समवन्स हिअर डाऊन. टू लेट समवन्स हिअर डाऊन. मी जर तुमच्यासोबत लिहितो तर तुम्ही पण लिहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि नाही लिहायचं तर मग ते तुमची मर्जी. आता एखाद्याचे हेअर डाऊन करतोय. माझे केस खूप मोठे आहेत, रील स्टारसारखे. माझा मित्र आला, मी मस्तपैकी सेट करून ठेवलेत जेल बिल लावून, आणि तो माझे केस खाली करून आनंद घेतोय. ठीक आहे, म्हणजे मला इरिटेट होते ना, पण त्याला काय होतंय? आनंद घेता येतोय त्याला. मग लेट समवन्स हेअर डाऊन म्हणजे काय? तर आनंद घेणे. ॲट लॉगर हेड्स. हे मी ऑडिओमध्ये जेव्हा सांगितलं होतं, आपल्या रेडिओ MPSC चॅनलवर एक ऑडिओ घेतला होता, त्यात आपण हे पाठ केलं होतं. ॲट लॉगर हेड्स. आणि याच्यासोबत अजून एक शब्द होता, आयडियम्सच होती, मला आठवना. तर ते भांडणं करणं. भांडणं करणं. आठवणं म्हणजे आठवतं रे सगळं. ऑप्शन बघून तुम्हाला पण आठवलं. ठीक आहे, अचानक सगळं काय आठवत नसतं. तर ॲट लॉगर हेड्स म्हणजे खूप भांडणं करणं. आफ्टर वन्स ओन हार्ट. आफ्टर वन्स ओन हार्ट. याचं लॉजिक लागलं तुम्हाला. एखाद्याचं मन जिंकणं म्हणजे त्याला आपण आवडलो, त्याचं मन जिंकलं. ॲज फिट ॲज फिडल. फिडल म्हणजे काय? फिडल म्हणजे सुई. सुईसारखं फिट असणं. ठीक आहे, म्हणजे एकदम हेल्दी असणं. ॲज फिट ॲज फिडल. ॲट होम. ॲट होम कसा असतो आपण? एकदम कम्फर्ट असतो ना ॲट होम. कपडे आई धुती, जेवण बनवती, भांडे धुवावं लागत नाही, रूम झाडावं लागत नाही. ठीक आहे, बेड नीट करावं नाही लागत. तर ॲट होम एकदम कम्फर्टेबल असतो आपण. नेक्स्ट आहे ॲट द स्पर ऑफ द मोमेंट. ॲट द स्पर ऑफ द मोमेंट म्हणजे तात्काळ, लगेच. मी काय करत होतो, पहिलं सगळं लिहून घ्यायचो आणि तुम्हाला लगेच तात्काळ शब्दाचे अर्थ सांगायचो. तर ॲट द स्पर ऑफ मोमेंट, किंवा आत्ता मी सांगतोय आणि तुम्हाला ते लगेच पाठवतंय. ॲट द स्पर ऑफ द मोमेंट तुम्हाला पाठवते. तुमची मेमरी चांगली आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे. ब्रिंग डाऊन द हाऊस.
ब्रिंग डाऊन द, मी जेव्हा उच्चारतोय ना तेव्हा तुम्ही लिहून घ्या आणि आडली स्पेलिंग एखादी तर मग इथं तुम्ही वर बघू शकता. रिव्हिजन करताना फक्त 2x मध्ये बघू शकता. दोनदा बघितलं तरी तुमचे आयडम्स फ्रेजेस पाठ होणार आहेत. ब्रिंग डाऊन द हाऊस म्हणजे शाबासकी मिळवणं, टाळ्या वाजवत एखाद्यासाठी. आपण ब्रिंग डाऊन द हाऊस केलं म्हणजे पोस्ट मिळवली आणि जे आपल्या घरातले लोक होते ते खाली आले आपल्यासाठी. दुसऱ्या मजल्यावर राहत होतो आपण, सगळं घर आपलं खाली आलं, आपल्या गाडीतून उतरलो आपण मस्तपैकी त्या सनरूफमधून. मग गुलाल हळद सगळं फेकतात आपल्या अंगावर, ढोल ताशे JCBनं गुलाल टाकतात आणि सगळं घर खाली आलं. ब्रिंग डाऊन द हाऊस. कधी येणारे घर का खाली येणारे आपल्याला शाबासकी द्यायला, टाळ्या वाजवायला. मग ब्रिंग डाऊन द हाऊसचा अर्थ काय होणार आहे? शाबासकी मिळवणं. ब्लेज द ट्रेल, ब्लेज द ट्रेल. आपल्या गावातून आपण पहिलेच आहेत जे MPSC करायला घरून पुण्यात आलो अभ्यासाला. आपलं नशीब, आपल्याला पैसे मिळत आहेत. आणि जर आपण पास झालो तर काय? आपण पास झालो तर काय म्हणजे आपण सुरुवात केली ना आपल्या गावात, आपण सुरुवात केली, आपण अभ्यासाला आलो, आपण पास झालो. मग आपलं बघून बाकीचे लोकसुद्धा येतील, अभ्यास करतील. किंवा MPSCमध्ये घोळ व्हायला लागले, एखादा माणूस येतो आणि तो काय करतो? ट्विटर वॉर सुरू करतो, म्हणजे चळवळ सुरू करतो. तर तो मेन असतो, लीडर असतो, त्याला आपण प्रणेता म्हणतो. आणि एक चांगला शब्द आहे यस, पायोनियर. पायोनियर, प्रणेता, जो चळवळ सुरू करतो त्याला म्हणू शकतो आपण ब्लेज द ट्रेल. म्हणजे एखाद्या चळवळीची, मोहिमेची, गोष्टीची सुरुवात झाली, ब्लेज द ट्रेल झालं. नेक्स्ट आहे ब्यू माउंट, ब्यू मॉन्ड्स. ब्यू मॉन्ड येते फॅशनफुल समाज. आत्तापर्यंत जो आपला समाज आहे, आत्तापर्यंतचा म्हणजे आत्ताचाच फॅशनेबल आहे एकदम. तर ब्यू मॉन्ड म्हणजे फॅशनेबल. आणि ब्लू ब्लड म्हणजे काय? ब्लू ब्लड म्हणजे काय शोधा तुम्ही. आता गुगल करायचं, शोधा म्हणल्यावर लगेच टेन्शन येतं. कॅरी मॅटर विथ हाय हँड. कॅरी मॅटर विथ हाय हँड. हाय हँड म्हणजे एकदम कठोरपणे. PSI झालात आणि तुमच्याजवळ कोणीतरी आला, साहेब असं दया करा, हे करा, तरी पण तुम्हाला काय तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर ओरडायचंच आहे. ठीक आहे, म्हणजे कॅरी मॅटर विथ हाय हँड्स, कठोरपणे वागायचंच आहे. हाय हँड दाखवायचेच आहेत तुमचे, कठोरपणे वागायचंच आहे. कम होम टू, कम होम टू. आताचा प्रिलिमचा रिझल्ट गेला 0.25 0.50 2 मार्कानं 5 मार्कानं आणि तुम्ही जरा पागल झालात. ठीक आहे, पागल नसतं व्हायचं पण झालात. मग तुम्ही घरी फोन लावला की मला नाही करायचं, माझ्याकडून होत नाही. मग तुमच्या घरचे काय म्हणले? कम होम टू. म्हणजे काय? तर तू घरी ये, आम्ही तुला समजावून सांगतो. म्हणजे कम होम टूचा अर्थ होतो समजावून सांगणं. कम टू स्टँड स्टील. कम टू स्टँड, स्टँड म्हणजे थांबणं आणि स्टील म्हणजे काम थांबवणं. कम टू स्टील, काम थांबवणं. नेक्स्ट आहे कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. घरच्यांनी होम टू आले, तुम्ही समजून सांगितलं, कम टू स्टँड स्टील झाले, तुम्ही म्हणजे स्थिर झाले, तुमचं काय जे टेन्शन होतं ते थांबवलं. आणि आता कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स आले म्हणजे काय झाले? यशस्वी झाले. फ्लाइंग कलर्स आले ना, कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स, यशस्वी झाले. नेक्स्ट ब्रिंग अराउंड. व्हेरी इम्पॉर्टंट फ्रेज ही ब्रिंग अराउंड. कम होम टू, तुम्ही घरी आले, तुम्हाला समजावून सांगितलं आणि तुमचं मन वळवलं घरच्यांनी. ब्रिंग अराउंड म्हणजे मन वळवणं आणि कम होम टू म्हणजे समजावून सांगणं. डन इथपर्यंत. नेक्स्ट आहे रेज, रेज द वाइंड. रेज द वाइंड म्हणजे संसाधनं गोळा करायच्यात. परीक्षा द्यायची आपल्याला एखादी मेन्स प्री आणि त्याच्यासाठी आपण पुस्तकं जमा करतोय. वाराला वर उचलतोय म्हणजे वाऱ्याला वर उचलतोय असा शब्दशः अर्थ येत नाही म्हणून सांगितलं. असे जे काही कन्फ्युजिंग आहेत तेच मी इथं घेतोय. रेज द वाइंड म्हणजे संसाधनं जमा करताय, स्टडी मटेरियल जमा करताय तुमच्या मेन्ससाठी, प्रीसाठी. इकडून तिकडून पुस्तकाचे नाव विचारतायत, मग 1760 पुस्तकं जमा केले. येस, रेज द वाइंड करताय म्हणजे संसाधने गोळा करताय.
कट अ सॉरी फिगर. कट अ सॉरी फिगर. सॉरी कधी म्हणतो रे? जेव्हा काहीतरी वाईट झालं, आपल्याकडून चूक झाली. कट अ सॉरी फिगर म्हणजे वाईट प्रभाव पाडणं. ठीक आहे, एकदम बॅड इम्प्रेशन पाडणं, त्याला म्हणू शकतो आपण कट अ सॉरी फिगर. नेक्स्ट एक क्राय फॉर द मून. आता मून मिळणारच नाही आणि त्याच्यासाठी रडून काय फायदा आहे का? म्हणजे अशक्य गोष्टीसाठी रडणं, त्याला म्हणू शकतो क्राय फॉर द मून. ब्रोकन रीड. त्याची रीड तुटली आहे रे, म्हणजे तो काय झालाय, रीड की हड्डी त्याची तुटल्यावर कमकुवत झाला ना तो. ब्रोकन रूड म्हणजे कमकुवत. नेक्स्ट आहे कर्टन लेक्चर. कर्टन म्हणजे पडदा ना, आपला खिडकीचा पडदा. कर्टन लेक्चर. मग आता काय झालं, आपण जेवण करून आलो, आपण म्हणजे मी, तुम्ही चांगले बाळ आहेत. मी जेवण करून आलो आणि हात धुतले, जेवण झाल्यानंतर हात धुतले आणि ते ओले हात पडद्याला पुसले, कर्टनला पुसले. मग माझी बायको आली आणि ती मला शिव्या द्यायला लागली. मग कर्टन लेक्चर, बायकोनी शिव्या देणं. ठीक आहे, कर्टन लेक्चर म्हणजे पाठ झालं का? आता आयुष्यात विसरणार नाही आहे. टू बाईड वन्स टाईम. टू बाईड वन्स टाईम म्हणजे काय? आता तुम्ही आले रेडिओ MPSC चॅनलवर झाले जॉईन कोणत्या तरी कोर्सला, सर मला ॲक्सेस द्या ना, सर मग लेक्चर कसे ऐकू, सर सगळं कवर झालं आहे का? अरे बाळांनो, मला संयम ठेवा, जरा पेशन्स ठेवा, मला वेळ द्या. म्हणजे काय, तुम्ही तुमचा वेळ जरा थांबून ठेवा. तुम्ही पण घाईते, मी पण घाईते. टू बाईड वन्स टाईम म्हणजे संयम ठेवणं, पेशन्स ठेवणं. फॉल इन. आपण फॉलिंग म्हणायचो याला, पण ते फॉलिंग आहे. फॉलिंग म्हणायचो. फॉलिंग कधी? PTच्या वेळेस फॉलिंगला उभे राहा रे, तर ते फॉलिंग नव्हतं, ते होतं फॉल इन. फॉल इन म्हणजे शिस्तीत उभं राहणं, रांगेत उभं राहायचो बघा. आपले काय PTचे आम्हाला गुरखा होते ते नेपाळचे, तर ते काय करायचे, फॉलिनला सुबह 4:30 बजे चलो फॉलिन करो. तर मग ते शिस्तीत उभं राहणं PTचे सर लोक आपल्याला सांगायचे, फॉल इनमध्ये उभा राहा. नेक्स्ट आहे कट ऑफ. त्याचं जे डोकं आहे ते कट ऑफ करून टाक, म्हणजे त्याला मारून टाक, कट ऑफ करून टाक. बी इन वन्स बोनेट. बी म्हणजे मधमाशी आणि एखाद्याच्या त्या बोनेटमध्ये. बोनेटमध्ये काय करणार, ती भुन 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 करणारे, म्हणजे सारखं इरिटेट करणारे. बी इन्स वन बोनेट. बी इन वन्स बोनेट म्हणजे एखादा विचार आहे तुमच्या मनात, आता प्री गेली मग पुढच्या वर्षी होईन का, जागा वाढतील का, 24ला किती जागा येणार आहे, फेब्रुवारीला जाहिरात पडेल का, मार्चला, हे घाणेरडे विचार तुमच्या मनात काय करतायत, बी इन वन्स बोनेट, भुनभुन भुनभुन करताय ते विचार. कॉल इन क्वेश्चन्स. नेक्स्ट कॉल इन क्वेश्चन्स. कॉल इन क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही खूप सारे क्वेश्चन विचारताय का, तर तुम्हाला शंका आहे ना, शंका असल्यामुळे कॉल इन क्वेश्चन, तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स आहेत, डाऊट आहेत. चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक. चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक, जुना ब्लॉक आहे म्हणजे आपले आई वडील आहे आणि त्यांची ती चिप आहे, म्हणजे थोडेफार गुण आपल्यात आलेत. चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक, समजलं. नेक्स्ट डच करेज. डच करेज. करेज म्हणजे काय, धैर्य. मग डच करेज म्हणजे कधी येतं ते धैर्य, फक्त दारू पिल्यावर. मग जे बेवडे लोक आहेत कोणाला पण शिवाय देतात, मारतात, डॉन होतात नाही का, ते त्यांच्यामध्ये काय असतं, डच करेज असतं. नेक्स्ट आहे आय वॉश. आय वॉश म्हणजे डोळे धुतले तुमचे, तुमच्या डोळ्या देखत तो फसून गेला तुम्हाला. ठीक आहे, तर डिसेप्शन, डिसिव्ह असे शब्द त्याला आहेत फसवण्याला. डिसेप्शन मला आवडतो शब्द म्हणून मी लिहितो. डिसेप्शन म्हणजे फसवणं, आय वॉश करणं, डिसेप्शन. नेक्स्ट आहे गेन राऊंड. गेन ग्राउंड. गेन ग्राउंड. PSI मेन्स झाली, तुम्ही ग्राउंडवर गेले, तुम्हाला पळता येत नव्हतं, सगळे हसत होते, मग तुम्ही हळूहळू कन्सिस्टन्सी ठेवली आणि हळूहळू तुम्ही काय केलं, ग्राउंड गेन केलं, म्हणजे हळूहळू तुम्ही यशस्वी झाले. 800 मीटर पळायला सक्सेसफुल झाले, किती, 2.5 मिनिटामध्ये. गेन ग्राउंड केलं तुम्ही. नेक्स्ट आहे कोल्ड कम्फर्ट म्हणजे इम्पॉर्टंट आहे बघा, कोल्ड कम्फर्ट. याचा अर्थ तुम्ही काही पण गेस करा, काही पण गेस करा. कोल्ड कम्फर्ट
कोल्ड कम्फर्टचा अर्थ होतो, इथं ओ पाहिजे का आय पाहिजे मला नाही माहिती, 1 सेकंड मी लिहूनच सांगतो. यस, ते ओचे. कोल्ड कम्फर्ट असंच येते. कोल्ड कम्फर्टचा अर्थ होतो एकदम कमी याच्यावर समाधान मानायचं. म्हणजे आपण आलतो IPS व्हायला आणि आता काय झालं PSI झालो आणि आपण समाधान मानलं आणि ते मानावंच लागतं. ठीक आहे, मग लगेच PSI घालून सोडतो ना IPS होतो असं मूर्खपणा करायचा नसतो. ठीक आहे, तर कोल्ड कम्फर्ट मानणं कधी कधी फायद्याचं असतं. कारण तुम्हाला समजलं IPSमध्ये मग तुम्हाला कॅडर मिळालं बिहार आणि मग तुम्हाला राहायचंच नव्हतं, पण PSI झाला मग तुम्हाला तुमचंच हे होम कॅडर मिळालं कोणतं, जालना, मग तुम्हाला मजा आली. ठीक आहे ना, घरचे लोक म्हणायचे याच्याकडून काय होत नसते, घरच्यापेक्षा बाजूचे, आणि ते लोक आता काय म्हणतात PSI साहेब आमचं पोरग असं केलं त्यांनी, या पोरीला छेडलं, सांभाळून घ्या तेवढं. तर हा कोल्ड कम्फर्ट पण तुम्हाला कामाचा आहे. ठीक आहे, तर कोल्ड कम्फर्ट म्हणजे कमी समाधान मानणं. नेक्स्ट कॅरी वन्स पॉइंट. कॅरी वन्स पॉइंट म्हणजे जिंकणं, परवानगी मिळवणं. एक्झाम्पल, आता आपल्याला जायचं होतं सहलीला, मग घरच्यांचे परवानगी पाहिजे, पैसे मिळायला पाहिजे, आणि त्यांनी आपला पॉईंट कॅरी केला समजा की बाबा हां ठीक आहे जा सहलीला. कॅरी पॉईंट केला म्हणजे काय झालं, आपल्याला परवानगी मिळाली. कम टू द ग्रीफ. ग्रीफचा अर्थच असा होतो की दुःख, मग कम टू द ग्रीफ म्हणजे दुःख आलं, त्रास आला. नेक्स्ट आहे क्लोवन हूप. क्लोवन हूप म्हणजे एकदम वाईट हेतू आता. ठीक आहे, त्याचं इंटेन्शन वाईट होतं आणि त्यासाठी त्यांनी तुमच्यासोबत मैत्री केली होती किंवा तुम्हाला तो बोलायला आलता. क्लोवन हूप. चिक बाय जॉल. चिक कुठे आहे, बाय कुठे आहे आणि जॉल कुठे आहे, म्हणजे जवळजवळ आहे सगळं. चेक करिअर. चेकड येते, चेकड. चेकड करिअर. करिअर कसं असतं कधी पण, चेकड करिअर. करिअर कसं असतं कधी पण, चढ उतारांनी भरलेलं. चेकड करिअर. नेक्स्ट आहे कट अँड ड्राईड. कट अँड ड्राईड म्हणजे भाजी करायची होती, कशाची, पनीरची. मग तुमची बायको गेली IT ला कामाला आणि तुम्ही काय केलं, ते पनीर मस्तपैकी असं कट करून ठेवलं, बारीक बारीक पीस करून, आणि त्याला सुकून पण ठेवलं. म्हणजे काय तर रेडी करून ठेवलं, आयतं करून ठेवलं, रेडीमेड करून ठेवलं. कट अँड ड्राईड. नेक्स्ट आहे क्राय डाऊन. क्राय डाऊन म्हणजे की तुम्हाला काहीतरी मिळते आणि तुम्ही त्यासाठी रडताय की मला नको, मला हे नाही पाहिजे, मला हे नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तिरस्कार करताय. लहान मुलगा म्हणतो ना की त्याला जर चेंडू पाहिजे असला आणि त्याला दिला नाही तर ते रडते धिंगाणा घालताय, आणि आपण जर त्याला दिलं ते म्हणते मला नको, मला हे पण नको आता. नेक्स्ट आहे क्लिंच द इशू. इशू नाही, इशू. क्लिंच द इशू. इशू म्हणजे काय, वादाचा मुद्दा, मॅटर असतं, त्याला क्लिंच करायचं आहे. म्हणजे तुम्ही ठरवायचं आहे त्या इशूला सॉल्व्ह करायचं आहे, क्लिंच करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे तो मुद्दा जो आहे, वादाचा मुद्दा, तो सॉर्ट आऊट करायचा आहे. नेक्स्ट आहे कॉकशुअर. कॉकशुअर म्हणजे एकदम शुअर आहे तुम्ही, एकदम खात्री आहे तुम्हाला. फॉल आउट. फॉल इन बघितलं होतं का, शिस्तीत उभा राहणं, आणि आता फॉल आउट. फॉल आउट म्हणजे भांडणं करणं. भांडणाला ॲपल ऑफ डिस्कॉर्ड बघितलं होतं. अजून काय बघितलं होतं भांडणाला, ॲट लॉगर हेड्स असं पण बघितलं होतं. गो ॲट. गो ॲट कुत्र्याला म्हणतो ना आपण, हे जा छू छू, त्याच्यावर छू. गो ॲट म्हणजे काय, त्याच्यावर अटॅक कर. चॅप्टर अँड व्हर्स. चॅप्टर अँड व्हर्स म्हणजे एकदम बारीक बारीक डिटेल, प्रत्येक असं मायन्यूट डिटेल, त्याला म्हटलं आता चॅप्टर आणि व्हर्स. म्हणजे मला एक प्रत्येक चॅप्टरमधलं प्रत्येक पॉईंट शिकवा सर, मी तुम्हाला 500 रुपये दिले सर, असा जो आपला आग्रह असतो ना, त्याला म्हणू शकतो आपण चॅप्टर अँड व्हर्स. नेक्स्ट आहे डॅम्प स्क्विब. डॅम्प स्क्विब म्हणजे कम्प्लीट फेल्युअर झालं तुम्हाला.
ठीक आहे, म्हणजे तुम्ही फेल झालात सगळं. PSI करत होतो, कोर्स केला नाही, टायपिंग केली नाही, 32 वय झालं आणि इंटरव्ह्यूमध्ये गेलो. म्हणजे काय झालं, डॅम स्क्विब झाला. डॅम स्क्विब म्हणजे एकदम कंप्लीट फेल्युअर आलं. नेक्स्ट आहे फॅबियन पॉलिसी. सरकारी काम जे असतं, सरकारी काम 12 महिने थांब, त्याला म्हणू शकतो फॅबियन पॉलिसी. ऑडिओमध्ये पण सांगितलं होतं मी, हे PYQ आहे हा. नेक्स्ट टू कॅरी द टॉर्च फॉर, ती आहे रात्री, आता किती वाजलेत, 10 वाजलेत आणि तुम्ही तिच्यासोबत फिरताय कुठं, आपलं ते काय म्हणतात मला नाही आठवत त्या एरियाचं नाव, JM रोड. JM रोड तिकडं फिरताय आणि अंधार पडलाय, लाईट गेली, तुम्ही तिच्यासाठी कॅरी द टॉर्च करताय. कॅरी द टॉर्च फॉर, की बाबा मी टॉर्च धरतो, तू चाल. कॅरी द टॉर्च फॉर म्हणजे तिच्या प्रेमात असणं, एखाद्याच्या प्रेमात असणं, कॅरी द टॉर्च फॉर. फ्यू अँड फार बिटवीन. फ्यू म्हणजे खूप कमी आहेत, अँड फार आहे म्हणजे खूप दूर आहे. कमी आहे आणि खूप दूर आहे म्हणजे खूप दुर्मिळ वस्तू आहे, रेअर वस्तू आहे. तर त्याला म्हणू शकतो फ्यू आहे आणि फार पण आहे, खूप कमी पण आहे आणि खूप लांब पण आहे. नेक्स्ट आहे फ्लाय ऑफ द हँडल. फ्लाय ऑफ द हँडल. हँडल तुम्हाला पकडून धरायचं होतं पण ते फ्लाय ऑफ झालं. म्हणजे राग एवढा होता की रागाच्या भरात तुम्ही ते हँडल नीट करायला, नीट पकडून ठेवायला, होल्ड करून ठेवायला विसरले. म्हणजे रागाच्या भरात तुम्ही एखादं काम करण्यात जेव्हा फेल होता त्याला म्हटलं जातं फ्लाय ऑफ द हँडल. फाईट शाय ऑफ. नेक्स्ट आहे फाईट शाय ऑफ. फाईट शाय ऑफ म्हणजे एखादं अवॉइड करायचं एखाद्याला. फाईट शाय. शाय म्हणजे लाजतो ना आपण, लाजणं. मग लाजण्याला अजून एक शब्द आहे शाय, कॉय. कॉय ना, कॉय. तर शाय, कॉय, फाईट शाय ऑफ म्हणजे अवॉइड करणं, त्याला टाळणं. फिट टू होल्ड कॅन्डल टू. फिट टू होल्ड कॅन्डल टू. आता कॅन्डल होल्ड करायची म्हणजे मेणबत्ती आपल्याला होल्ड करायची आणि त्याच्यासाठी फिट असणं म्हणजे काय, तर तो योग्य आहे. कॅन्डलला होल्ड करण्यासाठी तो योग्यता आहे, त्याच्यात ती योग्यता आहे. हॅव ॲन एक्स टू ग्राइंड. हॅव ॲन एक्स टू ग्राइंड म्हणजे सेल्फिश असणं. स्वतःचाच फायदा करून घेतात काही लोक. ठीक आहे, म्हणजे आता समजा मी लेक्चर टाकतोय फ्री, तर मग ते काय करतात, त्यांच्या ग्रुपमध्ये पेडमध्ये विकत आहेत. म्हणून आता यूट्यूबला सुरू केलं, जे आहे बाबा ते ओपन आहे, सगळ्यांनी बघा. सगळ्यांना समजतंय की MPSC परफेक्ट नावाचं कोणतरी आलं आहे माणूस, चंदू नावाचा, आणि तो यूट्यूबवर सगळ्यांना आता फ्री शिकवतोय, जे जेवढं पॉसिबल होईल तेवढं. आणि मी होकॅप फ्री घेण्याचं कारण काय, तर मला माहिती तुमच्याकडून पैसे घेऊन अर्थ नाही आहे. होकॅप खूप जास्त वास्ट आहे आणि मी जर 1100 EDM फ्रीजेस पाठ करून घेतले आणि तिथं त्यांनी 1200 विचारलं, तुम्ही काय म्हणणार, गेले आमचे पैसे आणि वेळ पण गेला. त्यामुळं फ्री, याच्यातलं आलं तर आलं, नाहीतर गेलं देवाला. तुम्ही मला शिव्या देऊ नका आणि मी तुमच्याकडून शिव्या खात नाही. तर हॅव ॲन एक्स टू ग्राइंड म्हणजे स्वतःचाच फायदा बघणं. ठीक आहे. नेक्स्ट गेट इन टू द स्क्रॅप. आता गेट इन टू द स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे कचऱ्याचा ढिगारा. मग कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्क्रेपमध्ये टाकतो ना आपण, तर स्क्रेपमध्ये गेल्यावर काय असतं, सगळं अस्ताव्यस्त असतं, तिथं काहीच सफाई नसते. त्याला म्हटलं तर गेट इन टू अ स्क्रॅप. नेक्स्ट आहे गिव्ह करन्सी. गिव्ह करन्सी म्हणजे सगळ्यांना माहीत होतं. ठीक आहे, पब्लिसिटी होती त्याची गोष्टीची. गिव्ह करन्सी म्हणजे सगळ्यांना माहिती होतं. गड अप द लॉयन्स. गड म्हणजे कंबर. गड अप द लॉयन्स म्हणजे कंबर कसणे, खूप मेहनत करायला तयार होणं, खूप कष्ट करण्याची तयारी असणं, त्याला म्हटलं तर गड अप द लायन्स. नेक्स्ट आहे गिव्ह अप द घोस्ट. गिव्ह अप द घोस्ट
म्हणजे मरणं, मरण पावणे. जेंटलमन ॲट लार्ज म्हणजे ते एवढा जेंटलमन आहे की त्याला विचारायचंच काम नाही. फुल रिकाम टेकडा आहे तो, फुल रिकाम टेकडा आहे. त्याच्या आयुष्यात काहीच कामं नाहीत, नुसतं 2-4 इंस्टाग्रामला हाय हॅलो करायचे, ते असेवाले इमोजी पाठवायचे आणि फोनवर बोलत बसायचं. तर एवढा तो जेंटलमन ॲट लार्ज आहे, म्हणजे रिकाम टेकडा आहे. गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू. गिव्ह द डेव्हिल, डेव्हिलला काय द्यायचं आहे? डेव्हिल म्हणजे कोण? वाईट माणूस. पण त्याला त्याच्या ड्यू द्यायचा, म्हणजे त्याच्या चांगल्या गोष्टींची स्तुती करायची आहे, त्याच्या चांगल्या क्वालिटीचं त्याला श्रेय द्यायचं आहे. कम अराउंड, मी आजारी होतो आणि आता कम राऊंड किंवा अराऊंड झालो, आजारातून बरा झालो, म्हणजे कम राऊंड. हाय अँड ड्राय, एकदम हाय उंचावर आहे आणि ते सुकलेलं पण आहे, म्हणजे एकदम कठीण आहे ते मिळवणं. ठीक आहे, कठीण मिळवणं आहे हाय आणि ड्राय. अवघड प्रसंग आहे असं पण म्हणू शकतो. इन द लर्च, लर्च म्हणजे संकट, संकटात सापडणं, त्याला म्हणू शकतो इन द लर्च. इन द रेड, इन द रेड, त्याचं बँक बॅलन्स कसं आहे? रेड आहे. इन द रेड म्हणजे तो कर्जात आहे, कर्जबाजारी झालेला आहे. इन द रेड. ठीक आहे, बस झाले आत्तापर्यंतचे, लय बघितलेत आपण. बाकीचं पार्ट 2 उद्या बघूयात.